पाहिली तर यादीमध्ये मी ज्यांच्याकडे नेहमी जातो सर्व महाराज, आता गोविंदगिरीजी महाराज येऊन गेले इथे, रामगिरी महाराज आहे, ते सगळ्या महाराजांना मी त्या ठिकाणी खूप मानतो. म्हणून महाराज लोकांना दोषी पकडू नये अशी माझी विनंती आहे. हे सर्व हिंदू धर्म वाढवण्याचं काम त्या ठिकाणी करतात. रामायण कथा, महाभारत कथा, बाकी धार्मिक कथा त्या ठिकाणी ते बोलत असतात. आता ते कोणीतरी कोणत्या तरी पक्षवाल्यांनी ते पकडलं असेल त्यांना, पण ते तसं नाही आहे. ते कोणीही त्या ठिकाणी त्या एका पक्षात दरवेळी जात नाही, हे मला पूर्ण माहिती आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जाडेखान नवनीत राणा यांना भाजपतून काढण्यात यावं यांचं वक्तव्य वादग्रस्त आहे. कोणाचा? नवनीत राणा यांना भाजपतून काढण्यात यावं. जाडेखान म्हणतात जाडेखान जे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष राहिले. नाही, एकतर काय झालं की नवनीत राणा हे नेहमी काहीतरी वादग्रस्त स्टेटमेंट करत असतात. आज अमरावतीला जे काही प्रकार झाले त्यावेळेस हे पती पत्नी कुठं गायब झाले, त्यांच्याच कार्यकालामध्ये त्यांच्याच जिल्ह्यामध्ये हे सर्व त्या ठिकाणी होत आहे. हे असं होत असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं लक्ष नाही आहे, त्यापुढे दुसरंच काहीतरी एका ठिकाणी करत असतात. छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिका आहे स्थानावर आहे. तिची कामं होत नाहीत, आत्मा भटकतात, अडथळे निर्माण होतात, विघ्न येतात, असे सहकारी जुने एकतर ते जे पालकमंत्री आहेत आता ते एकेकाळी आमचे मित्र होते, आता ते मित्र नाही आहे, आता ते आमच्यापासून दूर गेलेले आहे. त्यामुळे मी हे सांगेन की आता तुम्ही काही म्हणाल, इथे तर सगळे थडग्यापैकी सगळे आहेत या शहरामध्ये अनेक वर्षापासून आहे. परंतु मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन की महानगरपालिका हे तितकंच खरं आहे की महानगरपालिकेत आता तिकडे जागा नाही आहे. नवीन जागेमध्ये त्या ठिकाणी महानगरपालिका बांधावी अशी आम्ही अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. ही मागणी जर पाहिलं असेल तर आम्ही जागा कोणती चॉईस केली माहिती आहे का? जी शिवसिंग परदेशी यांची जो कोपरा जागा आहे ते जागेवर रिझर्वेशन होतं महानगरपालिकेचं, आणि त्या महानगरपालिकेच्या म्हणजे पंचवटी कॉर्नर तिथे आम्ही खूप वर्षापासून त्या ठिकाणी मागणी करतो की त्या जागेवर त्या ठिकाणी महानगरपालिका व्हावं, कारण ते अगदी मध्यवर्ती शहरामध्ये त्या आता इकडे गेली कांचनवाडी नक्षलवाडी पण घेतं, इकडे पडेगाव मिठमिठा, इकडे चिकलठाणा, कारण इथे जे आहे ते इथे जरा अडचण होते. त्यानिमित्ताने मी सांगेन की ही जागा तिथे त्या ठिकाणी पंचवटी कॉर्नर कर्णपुराच्या कोपऱ्यावर त्या ठिकाणी व्हावं अशी माझी आपल्या मार्फत प्रशासनाला विनंती की जसं मी आमच्या अनेक वर्षापासून फॉलोअप चालू आहे. परत त्या ठिकाणी बोलेल, महापौरांना सांगितलं त्याने सांगितलं इकडचा ठराव घ्या. औरंगजेबाचा फोटो युनिव्हर्सिटीमध्ये विरोधाचा समोर आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये असा प्रकार काय? मी सांगतो की कुठेतरी ठाकरेपणाचा कमी झाला. आपण हिंदू संमेलन करून काय फायदा? हिंदू संमेलन करण्याचा बाहेरचा पण इथे हे औरंगजेबाचा फोटो काढतात, त्यांना तुम्ही काही बोलू शकत नाही. जाऊन त्यांनी त्यांचा गळा पकडला पाहिजे. कशा करता त्या ठिकाणी तुम्ही हे औरंगजेबाचा तो औरंगजेब मेला गेला खतं त्यांनी मंदिरं तोडले, हिंदूंना वाटेल त्रास दिला, आणि म्हणून तर मग या शहरात माननीय शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 कशाला पाहिजे ते औरंगजेबाचं नाव म्हणून छत्रपती संभाजीनगरचं नाव जाहीर केलं होतं. त्यावेळेस करतो म्हणजे समजून घ्या की शिवसेना प्रमुखांची भूमिका कशी आहे, शिवसैनिकांची भूमिका कशी कडवट आहे. ही कडवट भूमिका आम्हाला बिलकुल, ही कडवट भूमिकेमुळे आम्ही सांगतो की औरंगजेब विरोध काही नाही, ज्यांनी काही केलं असेल त्याचा कडक शासन झाला पाहिजे ती बोलू नाही. कोरेगावमध्ये एक्सपोर्ट सेंटरमध्ये ड्रग्ज पार्टी चालू होती. ड्रग्ज पार्टीमुळे बऱ्याच जणांचं नुकसान झालं. काही बाप रेशनिंग माफिया आहे, मुलगा ड्रग्ज तस्कर आहे. आरोपी आनंद पटेलच्या बापाला पोलिसांनी चौकशी करून सोडून दिलं. राज्य कोणाचं आहे? राज्य कोणाचं? गृहमंत्री कोण आहे आता इथे? त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तर असा प्रकार होत असेल तर फायदा काय? म्हणजे एक म्हणजे TCS सगळ्यात मोठी कंपनी आहे, टाटा ग्रुपची कंपनी आहे ती. त्या टाटा ग्रुपच्या कंपनीने हे लोक कसे घुसले, हे लोक कसे जातात इकडे तिकडे, म्हणजे ते नाशिकला, पण बाकी इकडे किंवा बाकीच्या ठिकठिकाणी मल्टीनॅशनल कंपनीवाले किंवा बाकीचे हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे असले प्रकार होता कामा नये. जे असे प्रकार करतात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, भूमिका माझी. विधान परिषदेला उद्धव ठाकरे उमेदवार असतात होऊ शकते असं संजय राऊत म्हणतात. विधान परिषदेला उद्धव ठाकरे उमेदवार असतात होऊ शकते असं संजय राऊत म्हणतात.
काय काय विरोध? संजय राऊत असं म्हणाले, उद्धव ठाकरे जर निवडणुकीत असतील तर ते बिनविरोध येतील, विरोधातच नसेल त्यांच्यासमोर. हा मासन माननीय उद्धव साहेबांना त्या ठिकाणी मी विनंती करेन की आपण ताबडतोब फॉर्म भरावं. आम्ही सगळे तिथे, तुम्ही फॉर्म भरताना आम्ही तिथे येऊ, आम्हाला आनंद होईल. कारण ज्यावेळेस शरद पवार साहेब इतके वय झालं तरी त्या ठिकाणी त्यांनी राज्यसभेवर जाऊन त्या ठिकाणी आपल्या देशावर, आपल्या महाराष्ट्राची भूमिका मांडण्यासाठी ते गेले. तसं इथे सुद्धा माननीय उद्धव साहेब जर असेल तर इथे पूर्ण महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यावर सुद्धा त्या ठिकाणी कंट्रोल राहील. आणि पुढे 29ला तर नवीन सरकार येऊ शकतं, काय प्रश्नच येत नाही. आणि 29ला नवीन सरकार येईल तर त्याची नांदी सुद्धा उद्धव साहेबांच्या नेतृत्वामुळे होऊ शकते. म्हणून आमच्या सर्व शिवसैनिकांची विनंती आहे की उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी विधान परिषदेवर जावं. आदित्य ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष महाराष्ट्राचे चर्चा करू शकतात. आम्हाला आनंद होईल. कारण एकतर तुम्हाला मी एक सांगतो की ही संघटना जे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली, पक्ष पण स्थापन केला. मग त्यांनी जे निवडलेले लोक असतील, पदाधिकारी असतील ते आहेत, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी उद्धव साहेब सुद्धा कार्याध्यक्ष होते, नंतर ते आता प्रमुख झाले. आता आदित्य साहेब ठाकरे त्या ठिकाणी कार्याध्यक्ष होतील, आम्हाला आनंद आहे. कारण तरुणांना त्या ठिकाणी वाव मिळायला पाहिजे, ही भूमिका माननीय उद्धव साहेबांची सुद्धा आहे. आणि म्हणून आदित्य ठाकरे एक डायनामिक लीडर आहे. त्यांच्यामुळे अनेक ठिकाणी अनेक जण त्या ठिकाणी पुढे येऊ शकतात आणि म्हणून एक नवीन चैतन्य निर्माण होऊ शकतं. आणि मी तुम्हाला सांगतो 29ला हे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला सगळ्यात मोठं यश मिळेल असं मी तरी या ठिकाणी सांगेन. कारण मी हे त्यांना आधी सांगितलं होतं 29ला मुख्यमंत्री पण होऊ शकतात. तुम्ही म्हटलं साहेब उद्धव साहेब होऊ शकतात, तुम्ही होऊ शकतात, पण तुमच्या दोघांशिवाय कोणी 29ला मुख्यमंत्री दुसरं होऊ शकत नाही हे मी त्यांना एकदा सांगितलं होतं. ते खरं करण्याची वेळ आता आलेली आहे. निशिकांत दुबे ने कहा है अगर कुलदीप सेंगर और ब्रजभूषण शरण की अगर बात होगी तो आदित्य ठाकरे की भी बात होगी, क्योंकि आदित्य ठाकरे ने एक हीरोइन का कत्ल किया है, उसे मार दिया. वो निशिकांत दुबे से बातें करते रहता, वो मेरे साथ काम किया उसने, हम साथ में लोकसभा में थे, और सिर्फ बातें करते रहता, बाकी कुछ नहीं. सिर्फ उनको शिवसेना के बारे में कुछ बोल रहा है, मतलब उधर उनको सर्टिफिकेट मिलता है कि ऐसा राजकारण उसने किया है. मैं निशिकांत दुबे को बिल्कुल नहीं मानता. उद्धव ठाकरे ने जो है परिसमझ के मसले पर अस्थायी रूप से विराम लगा दिया. नहीं, मैं बताता हूँ उसमें क्या है. माननीय शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे ने जब मुझे बोला था, जब ये बिल आया था उस समय भी, तो मुझे ये कहा था कि हमारी भूमिका स्पष्ट है, महिलाओं को आरक्षण देना ही चाहिए, लेकिन महिलाओं को आरक्षण चुनाव क्षेत्र में नहीं देना चाहिए. महिलाओं को आरक्षण पार्टी के अनुसार होना चाहिए. पार्टी की संख्या अगर 100 होगी तो 100 में 33% महिला होना चाहिए, 33% हो, 50% होना चाहिए. वो क्योंकि एक ही मतदार संघ में अगर किसी अच्छा काम करने वाली महिला होगी तो उसको उसका चांस चले जाता है, कोई दूसरी आके बैठ जाती है. इसलिए ये जो प्रश्न है ये मतलब चुनाव आयोग ने पार्टियों के ऊपर छोड़ना चाहिए. ऐसी मेरी स्पष्ट. महिला आरक्षण बिल में नरेंद्र मोदी ने कहा है कि आज इसका विरोध करने वाले विपक्ष नहीं, नरेंद्र मोदी जी को मालूम नहीं है. नरेंद्र मोदी जी को मालूम नहीं है. एनडीए के साथ में इंडिया आघाड़ी ने भी सपोर्ट किया है, इसलिए वो बिल आज पास होने वाला है. नहीं, उनका ये कहना नहीं, वो विरोध कर रहे हैं. कौन विरोध करने वाला है? तो वो लंबे समय तक उसको नहीं, विरोध कोई करने वाला. हमने तो सपोर्ट किया है ना, महिला आरक्षण को हमने सपोर्ट किया है, लेकिन उसमें चुनाव क्षेत्र के ऊपर ही है, उसकी सभा अभी मीटिंग होने वाली है. जो और एक बिल आने वाला है ना, वो बिल के ऊपर चर्चा होनी बाकी है. निशिकांत दुबे अधिवेशनामध्ये असं म्हणाले, आदित्य ठाकरेंनी मुलीला मारलं. त्यांनी तो निशिकांत दुबेला मी मानतच नाही. कारण निशिकांत दुबे हा फक्त फेकून पागेल. माझ्यावर तरी काम केलेलं लोकसभेमध्ये मला माहिती, माझ्या कमिटीत पण होते. आणि म्हणून मी सांगेल की तो फक्त काहीतरी असं पुढे सोडतो, म्हणजे तिकडे त्यांचे वरिष्ठ लोक खुश होतील त्यासाठी काम करतो, बाकी काही नाही.